अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 3 ऑक्टोबर 2024 वार गुरुवार या दिवसापासून शारदीय नवरात्राला सुरुवात होत आहे। तर याची घटस्थापना कशी करावी, त्याचबरोबर शुभ मुहूर्त, त्याचे घटस्थापनेचे महत्त्व जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी ही 3 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:18 सुरू होत आहे आणि ही तारीख 4 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2:58 समाप्त होईल। अशा या स्थितीत उदय तिथीनुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात ही गुरुवार 3 ऑक्टोबर पासून होणार असून घटस्थापना ही याच दिवशी केली जाणार आहे। तर यावेळी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे ते देखील आपण जाणून घेऊया। शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र सण मानला जातो। या 9 दिवसात दुर्गा देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करतो। या काळात अनेक भाविक हे उपवासही करतात। अनेक महिला त्याचबरोबर पुरुष देखील या नवरात्रामध्ये 9 दिवसाचे उपवास करत असतात। नवरात्रीचा पहिला दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी घटस्थापना करण्याची परंपरा आहे। तुम्ही देखील तुमच्या घरात जर घटस्थापना करणार असाल तर बघा या व्हिडिओत मी त्याचा शुभ मुहूर्त जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे। तर अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदेनुसार बघा 3 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:18 सुरुवात होत आहे। तर घटस्थापना ही आपल्याला गुरुवारीच करायची आहे। तर त्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:15 पासून ते 7:22 पर्यंत असणार आहे आणि घटस्थापनेचा अभिजित शुभ मुहूर्त हा सकाळी 11:46 पासून ते दुपारी 12:33 पर्यंत असणार आहे। शारदीय नवरात्रातील कालावधीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे। या काळात ऋतूमध्येही बदल होतो। हा सण प्रामुख्याने दुर्गा मातेच्या 9 रूपांच्या पूजेला समर्पित आहे। दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो। असं म्हटलं जातं की जो कोणी नवरात्रीत पूर्ण विधीपूर्वक उपवास पूजापाठ करतो, व्रत वैकल्य जे आहेत ते करत असतो, त्याची सर्व दुःख दूर होतात। तसेच माता दुर्गेचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो आणि आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होत असतात। शारदीय नवरात्रीमध्ये कलशस्थापना किंवा घटस्थापनेला विशेष महत्त्व मानले जाते। कलशस्थापना कशी करावी याची व्हिडिओ आधीच आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तो देखील तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे। शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते आणि त्यानंतर दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। कलशाची स्थापना केल्याने घरात सुख शांतीचं वातावरण राहतं असं म्हटलं जातं। यानंतर कलशात ठेवलेला नारळ घरातील सदस्यांना आरोग्याचा आशीर्वाद देतो। यासोबतच कलश बसवल्याने व्यक्तीच्या उपासनेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा जो आहे तो निर्माण होत नाही असं देखील म्हटलं जातं। तर घटस्थापना कशी करावी ते जाणून घेऊया। आता बघा, तुम्ही तुमच्या देवघरात घट बसवणार असाल किंवा अगदी तुम्ही चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, ती जागा जी आहे ती आधी स्वच्छ करायची आहे। त्यानंतर स्वच्छ करून झाल्यावर रांगोळी काढायची आहे, पाट ठेवायचा आहे। त्यानंतर त्या पाटावरती लाल कपडा जो आहे तो अंथरून घ्यायचा आहे। त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये बांबूची टोपली जी आहे ती ठेवायची आहे। त्यानंतर त्यात तुम्हाला बघा प्रत्येकाने आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना ही करायची आहे। त्यानंतर बघा त्या टोपलीमध्ये शेतातील माती आणून तिचा जाड असा थर जो आहे तो लावायचा आहे। त्यानंतर
त्यात 5 किंवा अगदी 7 धान्याचे प्रकार जे आहेत ते एकत्र मिक्स करायचे आहे. जसं की जवस आहे, गहू आहे, तीळ, मूग, चणे, जे काही तुमच्याकडे धान्य असतील ते धान्य मिक्स करून त्या मातीमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर त्या मातीचा मधला जो भाग आहे तो थोडासा खोलगट भाग जो आहे तो करायचा आहे. त्यानंतर मातीचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे. गंध, फुले, दुर्वा, अक्षता, सुपारी टाकायचा आहे. एक नाणं देखील टाकायचं आहे. त्या अशा ज्या वस्तू आहेत त्या घालायच्या आहे. त्यानंतर त्या मातीच्या मधोमध हे मातीचा कलश जो आहे त्याची स्थापना जी आहे ती करायची आहे. त्यानंतर बघा, हे सप्तधान्य या कलशा मंत्र जे आहे ते आपल्याला, म्हणजेच काय, अगदी 99 मंत्र किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल तर तो म्हणायचा आहे आणि हे संपूर्ण विधी जो आहे तो करायचा आहे. त्यानंतर बघा, या कलशाला तुम्हाला त्या वस्तू ह्या टाकायच्या आहेत. कलशामध्ये माळ पोचेल अशी त्यानंतर हा कलश ठेवायचा आहे आणि त्याला माळ देखील आपल्याला अर्पण करायची आहे. आता माळ अर्पण करताना बघा, आपल्याला खाऊच्या पानांची माळ जी आहे ती करायची असते. त्यानंतर हा मातीचा कलश आहे त्यामध्ये 5 नागवेलीची पानं जी आहेत ती ठेवायची आहे. त्यावर नारळ ठेवला जातो. काही भागात नारळ ठेवला जातो तर काही भागात नारळ ठेवला जात नाही. तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला घट बसवायचा आहे. तर त्यावर नागवेलीची पानं 5 ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर नागवेलीच्या पानं म्हणजेच ह्या खाऊच्या पानाची माळ जी आहे ती देखील बांधायची आहे. मग तुम्ही 7 पानं घ्या, 9 पानं घ्या, जे तुमच्याकडे असतील, जेवढी 5, 7 अशी पानं घ्यायची आहे आणि त्याची माळ देखील याला अर्पण करायची आहे. आणि अखंड दिवा जो आहे तो लावायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्ही जे श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ आवर्जून करा. त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर तो टाक त्याच्या शेजारी ठेवा किंवा तुमच्याकडं फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे. हा घट दसऱ्यापर्यंत एकाच जागी ठेवायचा आहे, त्याला हलवायचं नाही. त्याचबरोबर अखंड बघा, दिवा जो लावलेला असतो तो देखील तो हलवायचा नाही. रोज गोड काहीतरी नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या फुलांच्या माळा ज्या आहेत त्या 9 दिवस अर्पण करायच्या आहे. आपल्याला आपल्या कुलदेवीची, आपल्या दुर्गा मातेची सेवा करायची आहे. रोज बघा, या धान्याला थोडंसं पाणी द्यायचं आहे, हळद कुंकू लावायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला घट जो आहे त्याची सेवा 9 दिवस करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही नामस्मरण, देवीचं आरती ही करायची आहे. 9 दिवसात जेवढ्या काही सेवा शक्य होतील तेवढ्या जास्तीत जास्त करायच्या आहेत. या दिवसामध्ये श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ हा आवर्जून करा. बघा, 14 पाठ केले तर अतिशय उत्तम, नाही तर किमान एक तरी पाठ आवर्जून करा. अतिशय प्रभावी सेवा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.